हैदराबाद महामार्गावरील शहरातील दहिटणे परिसरात 6वा गृहनिर्माण प्रकल्प साकारला जात आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 65 एकरावर 5000 घरे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था बांधत आहेत। पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 1200 घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत। आर्थिक दुर्बल घटकातील नोंदीत व सक्रिय कामगार असलेल्या 900 कामगारांना अवघ्या 1,71,000 रुपयात घरे मिळणार आहेत। उर्वरित 30% कामगारांना मात्र 3,72,000 रुपयांमध्ये घर मिळणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे। वसाहतीची 2019 मध्ये नोंदणी झाली। प्रत्यक्षात 2021 मध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ झाला। पहिल्या टप्प्यात 300 स्क्वेअर फुटाची 1200 घरे तयार झाली आहेत। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला। आता पहिल्या टप्प्यातील घरे पूर्ण झाली आहेत। आमची कल्पना होती की 3000 घरं बांधायला पाहिजे, पण याला पहिल्या सुरुवातीला लोकांचा रिस्पॉन्स कमी आला। त्याप्रमाणे 1200 लोकांचं बुकिंग झाल्यामुळे आत्ता सध्याला 1128 सदनिका आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 17 तारीख देतो म्हणून सांगितले आणि 17 तारखेला त्यांचं सगळे बांधून तयार असल्यामुळे ते सदनिका हस्तांतर करण्याचं ठरविलं आहे। याला पिण्याच्या पाण्यासाठी आपण डायरेक्ट पाईपलाईन केलेलं आहे। आपल्या पाण्याच्या याला पिण्याच्या पाण्यासाठी रूपा भवानी पाणी गिरणीपासून डायरेक्ट ह्या पूर्णपणे ह्या आपल्या सोसायटीपर्यंत वेगळी पाईपलाईन आपण शासनाच्या मान्यतेनुसार आणि महानगरपालिकेच्या परवानगीनुसार केलेलं आहे। ड्रेनेजचा लाईन पूर्णपणे वेगळी ड्रेनेजचा लाईन एक विषय आपण ह्या सगळ्या घरासाठी पूर्णपणे ड्रेनेज लाईन घातलेलं आहे आणि हे ड्रेनेज लाईन डायरेक्ट त्या शेळगी भागापर्यंत आपण नेलेलं आहे। आणि याला येणारे रस्ते मात्र कनेक्टेड दोन्ही आहेत। एक हैदराबाद रस्त्यावरनं हैदराबाद रोडवरनं आपल्याला दहिटणेवरनं रस्ता येतो आणि दुसरी म्हणजे शेळगी गावठाणातनं आपण दहिटण्यातनं आपल्याला ह्या रस्ता येणार आहे। त्यामुळे लोकांना सोयीस्कर आणि चांगले रस्ते आणि एकदम हवेशीर आणि इथं शाळेसाठी जागा आहे। लवकरात लवकर लोक राहायला इथं शाळा त्यासाठी आहे आणि मला असं वाटतं की ह्या प्रकल्पाला एक प्रकारचं चांगलं वातावरण ज्या सर्वसामान्य गोरगरिबाला राहण्यासारखं आज आहे। आर्थिक दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे। एकूण 5000 घरांचा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पात रेनगरच्या धर्तीवर शाळा, दवाखाना, अंगणवाडी, कम्युनिटी हॉल, गार्डन, ओपन जिम, ई लायब्ररी, आरोग्य केंद्र, कमर्शियल कॉम्प्लेक्स, सोलार स्ट्रीट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। आपण माड्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या कामं चालल्या असल्यामुळं माड्याचा आपण एक प्रस्ताव माड्यानंही दिलेला आहे आणि मला असं वाटतं की त्या प्रस्तावांतर्गत इथे एक बगीचा असायला पाहिजे आणि इथे एक शाळेसाठी आपण एक 2 एकर जागा रिझर्वच आहे। लवकरात लवकर शाळा तिथं चालू होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिमसाठी आपण तिथं त्यांना अनुदान द्यावं असं सांगितलं आहे आणि ते अनुदान मिळेल आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध। मुख्यमंत्र्यांच्या मदतीतून प्रकल्प असंघटित कामगारांच्या उन्नतीसाठी आणि त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला। त्यांची या प्रकल्पासाठी मदत मिळाली, त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागत आहे। सगळं प्रकल्पाचं खरं तर हे श्रेय सगळं आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, कारण या प्रकल्पावर सातत्याने नजर ठेवून जे काही कमी पडलं आज या प्रकल्पामध्ये रस्त्यासाठी असू दे किंवा ड्रेनेजसाठी असू दे, पिण्यात विशेष निधी त्यांनी ते दिलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण ह्या प्रकल्पांना आपण ह्या प्रकल्प कमी खर्चामध्ये उभा करू शकतो। नाही याच्यात फार मोठं समाधान वाटतंय। ह्यात मला खरं तर मी माननीय फडणवीस साहेब असू दे किंवा या सगळ्या प्रकल्पाचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील बंदे साहेब असू दे त्यांचं खरंच मी आभार मानतो, कारण सर्वसामान्य माणसाला कमी पैशामध्ये स्वतःचं हक्काचं घर जे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात आणि त्यांचंही स्वप्न होतं की या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं हक्काचं घर असायला पाहिजे आणि त्यांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला आपण त्याच्यामध्ये काही ना काही थोडं बहुत सहकार्य केलं आणि मला असं वाटतं की ह्या सोलापूर शहरामध्ये अनेक रिक्षा चालक आहेत ज्या आपल्याला त्यांना अनेक लोकांना घर नाही। मी फडणवीस साहेबांना 2-3दा सांगितलं की बाबा ज्याप्रमाणे आपण या आवास योजना आपल्याला या मिळू शकतात त्याप्रमाणे आपण बांधकाम कामगाराला जसं आपण सबसिडी जास्त मिळत आहे त्याप्रमाणे रिक्षा चालकाने सबसिडी जास्त मिळाली तर तीही एक चांगलं प्रोजेक्ट तिथं उभारू शकतं आणि साहेबांनी म्हणले की ते प्रस्ताव घेऊन या, आपण त्यालाही मंजूर करून देऊ
लवकरात लवकर ते प्रस्ताव आपण तयार करूया आणि तेही पूर्ण या सोलापूर शहरातल्या देशाचं आपल्यासाठी घर असायला पाहिजे असं मला स्वतःलाही वाटतंय. आणि या शासनाचं प्रत्येक माणसाला अन्न, घर, वस्त्र या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहू नये. आणि आपल्याला माहीत आहे की विशेष करून आपल्याला त्यांना अनेक सवलती, अनेक योजना ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत मिळत आहेत. शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रवर्तक आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. 17 तारखेला CM साहेब आम्हाला सांगूनच 2 दिवस झालं कमी वेळामध्ये हा कार्यक्रम ठरणार आहे. आणि त्यासाठी मंडपाचं ऑर्डर दिलेलं आहे. पाऊस आपल्याला माहिती आहे, रोजच पाऊस येत असल्यामुळं, फार पावसाचं रोजच शक्यता असल्यामुळं कधीही पाऊस येऊ शकतो. त्यामुळं वॉटरप्रूफ टेंट मारण्यात येत आहे, स्टेज येते आणि पूर्णपणे सरकारी जे काही नियमामध्ये जे काही बसून जे काही कार्यक्रम करतात ते पूर्ण तयारी चालू आहे. तुम्ही लोकार्पण करणार म्हणजे चाव्या सोपूर्दच करणार घराच्या? हो, आपण या कार्यक्रमामध्ये 5 लोकांचं या आपल्या अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या आपण ते सुपूर्द करणार आहोत. व तसेच सोमवंशीय सहस्रावून क्षत्रिय समाजांचा आपल्याला बाजूलाच एक अर्धा किलोमीटर त्यांचेही 250 घरं तयार झालेले आहेत. ह्याच स्कीमखाली पंतप्रधान आवास योजना त्यांचेही 200 घरांचं चाव्या सुपूर्द एकत्र कार्यक्रम हा होणार आहे.